स्पर्धेचे आमचे शिल्पकार कमलाकर शेठ पाटील एकच वादा आमचा कमलाकर शेठ दादा आणि त्यांच्या समेत पाहतो आपण मुकुंद राजे या जोड गोडीने खऱ्या अर्थाने आणि दिनेश भाऊ या आपला सन्मानित केलं जाईल। संगीत रत्न पुरस्काराने सन्मानित असणारे आमचे परममित्र दिनेश बुवा पाटील सिद्धी करवले यांचा येतोची सन्मान राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील SK एंटरप्राइजेस आणि त्यांच्या समवेत आमचे मित्र मुकुल राजे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि ट्रॉफीचा सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचा गौरव केला जात आहे। चला यापूर्वी आवाज ऐकला आपण पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे मित्र योगेश मडवी। आता वळणार आहोत सागर मांडवकर नेहरे साई राजेचा कौतुक करू इथे आम्ही। तर दीपक पाटील नितीन पाटील आणि हरदास पाटील या त्रिवेणी संगमचा मनपूर्वक आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये सहर्ष आपलं स्वागत आहे। आदर साहेब स्वागत आहे तुमचंही। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। हो टू सागर मांडवकर। तर धन्यवाद महागुरु। न्यू यंगस्टर वहाल आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धी करवले मॅच ऑन झाले। दोन्ही संघानं एक एक विजय संपादित केले आणि आता ही चुरशीची लढाई आहे। प्रयास कोळी आणि समीर नाईक। पहिला चेंडू गॅप मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंट कडे झाली दणक्यात सुरुवात डीप कडे फिल्डर पाठलाग करतो आणि गेलाय दणदणीत चौकार। बघा पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली झाली। गोलंदाज नयन पाटील। ज्या प्रयास कोळीनं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये धूळ चारली, प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलं, संघ होता बुरदुल अर्धशतक ठोकलं आणि सलामी कशी द्यायची या जोडीनं दाखवलं होतं। आणि आता सिद्धी करवले संघाला हेच करायचे, त्यांना या जोडीला फोडायचे। कोण कुणावर हवी होणार। ओ लाईन पाहिली किती चाणाक्ष नजर होती, फटका चांगला थर्ड मॅनला। आणखीन एक चौकार। आई बाबा साई बाबाची शपथ मला खेळावं लागेल, कारण अर्धशतक त्यांनी ठोकले। दुंद्राई नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं बाईकचं स्वप्न अधुरं राहिलं, मात्र आज प्रयासनं अगदी आपण पाहतो पहिल्या मॅच मध्ये कंबर कसली, मात्र आता सिद्धी करवले संघाला काहीतरी वेगळं करावं लागेल। बॅटिंग पॉवरफुल होते। मागच्या 2-3 वर्षाचा कालखंडामध्ये उल्वे नोडसाठी ताकदवार मानला जाणार आणि आता हे खरं युद्ध असेल। सिद्धी करवलेचे गोलंदाज विरुद्ध प्रयास कोळी। ओ गुड कमबॅक। आता बघा नजर चांगली होती, दबदबा दाखवला। नयनला हेच करायचे, प्रयासला उभं ठेवणं, त्याला थांबवणं, स्कोर कार्ड थांबून ठेवणं आणि या गोष्टींकडे महत्त्व जास्त द्यावं लागेल। नयन पाटील 2 चौकार आल्यानंतर डॉट बॉल, एकूण धावफलक 8 रन्स। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। क्लासिक शॉट, क्लासिक ड्राइव, रुद्र अवतार, तुफानी खेळ आज दाखवला तो प्रयासनं, तो स्ट्रायकर एंडला। लाईन चांगली, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत। निभाव कसं लावायचं, मैदानावर लयबद्ध गोलंदाजी कशी करायची आणि जरी दबाव आला तरी तडाखेबंद खेळ कसा करायचा हे नयनला माहिती आहे। त्याच्याकडे ती गुणवत्ता, त्यांनी अभ्यास केला, प्रयास कशा पद्धतीने हालचाल करतो आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करतो। गुड कमबॅक। सुरुवातीच्या 2 चेंडूवर चौकार आले, त्यानंतर 2 डॉट, 8 धावा धावफलकावर बॅटिंग करतोय संघ। आपण पाहतोय न्यू यंगस्टर वहाल 1-1 विजय जिंकलाय। कॉन्फिडन्स दोन्ही संघाचा हाय।
आणि आता ही अस्तित्वाची लढाई सुद्धा आहे. पुढचा चेंडू फुटवर्कचा वापर, फटका बनवला, टायमिंग स्ट्रोक, सुपर स्ट्रोक, क्लासिक शॉट, षटकार. प्रयासला तुम्ही जास्त वेळ उभे ठेवू शकत नाही. क्रिकेट म्हणजे रंकाचा राजा, राजाचा रंक कधी होईल. इथे संकट ओढवले, आता पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. तुम्ही जास्त वेळ प्रयासला थांबवू शकत नाही. इथे पुन्हा एकदा गेम प्लॅन करावा लागेल. फलंदाज आक्रमक झालाय, सुपर स्ट्रोक पाहिला, 5 मध्ये संघ पोहोचलाय. 14 धावा. बॅटिंग करत असताना प्रयास कोहली 52 केला. मागच्या मॅच मध्ये जेव्हा एखादी 50 लागते तेव्हा प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, प्रयत्न असतं, मात्र आता जिगरीचे प्रयत्न करावे लागतील. नयनला पुन्हा कमबॅक करावं लागेल. सामना 4 षटकांचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाज नयन पाटील, 2 डॉट 2 चौकार 1 षटकाराला मोक्याच्या वेने पुन्हा एकदा हल्ला चढवला प्रयास कोहलीनं. पुढचा चेंडू, ओ चांगला ड्राईव्ह, किती चाणाक्ष नजर होती. चेंडू कव्हर कडे, फिल्डर रेडी. स्वप्नीलनं हा पकडला चेंडू. दबाव पुन्हा निर्माण होईल, मात्र पॉवर प्ले असू द्या. पॉवर प्ले मध्ये धावा होतात, कदाचित हाच पाठबळ दिला जाईल. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. वाजिद खान यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीपेत पाहतो पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस सिद्धी करवले नाईट आमदार चषकाचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समीपेत पाहतो नेहमीच अन्नदाता सदा सुखी आमचे लालचंद दादा मडवी सिद्धी करवले यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर, श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली आणि स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील SK एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर मुकुंददादा राजे यांच्या वतीने आपलं सरसे स्वागत आहे. मयुरा ज्वेलर्स खऱ्या अर्थाने आणि भवानी ज्वेलर्स यांचा जे ऑनर्स आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू की मयुरा ज्वेलर्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 25 सर्वच्या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर भवानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे आणि त्याचबरोबर आमच्या श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर आणि श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि बोलतो सागर मांडवकर यांच्याकडे. तर 16 धावा आल्यात. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात पाहायला मिळाली. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघाकडे चांगला क्रिकेट आहे. मात्र इथे समीर आहे आता स्ट्रायकर एंडला. प्रयास खेळतोय वैयक्तिक 16 वर. सुयोग मडवी ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू खोलात टाकला, पाठलागाला सुरुवात झाली. डीप ओढून येतो क्षेत्ररक्षक, डीप पॉइंटला गेलाय. 2 धावा समीर. या जोडीनं पहिल्या मॅच मध्ये 4 धावा पळून काढल्या. चपळाईचं उत्तम उदाहरण. दोन्ही संघाचे खेळाडू अपार मेहनतीनं मैदानावर खेळ करताना पाहायचं या मॅचचं चित्र का असेल, मात्र किती धावा सेट केल्या जातील. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कडे जाऊया. प्रयास मागच्या मॅच मध्ये 52 प्लस 16 6 मध्ये 16 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 18 आहे. श्री छत्रपती ट्रॉफी 20-25 तळोजे मजकूर पावणा वर्ग प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. ओव्हर नंबर 2 सुयोग मडवी. पहिल्या चेंडूवर 2 धावा. विकेटची गरज आहे सिद्धी करवले संघाला. ऑन साइडला फटका थोडा फसलाय. सेफ लँड होईल. समीर प्रयत्न करेल, बॅकअप तिथे रेडी आहे. प्रयास पुन्हा एकदा तयारी दाखवते. कुठे का होईना सांघिक कामगिरी महत्वाची असते. पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तिथे कनेक्शन झालं नाही. सुयश मिळालं. 2 धावा वेगाने पळून काढलं. एकूण धावफलक 20 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुयोग मडवीला पाहतो. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात. इथे परतणं खूप महत्वाचं असेल. न्यू यंगस्टर वाल श्री साई सिद्धी करवले हा संघ पाहते. टॉस त्यांनी जिंकलाय. दोन्ही संघाने 1-1 विजय संपादित केले. एक संघ आज क्वालिफाय होईल. जे हनुमान श्री साई सिद्धी करवले हा संघ इथे खेळतोय. बघा आतापर्यंत 2 चेंडू झालेत 20.
या सलामीवीरानं पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट खेळी केली बुर्दुल संघाविरुद्ध. लाईन चांगली आहे, कमबॅक हवाय सुएक कडून ती अपेक्षा. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती टोटल 20 धावांसाठी झगडावं लागणारे, मात्र एका बाजूला विकेटसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा वळूया मॅच कडे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावर 20. पूर्वार्धामध्ये खेळत असताना संघ पाहतोय न्यू यंगस्टर महाल यंगस्टारचा संघ आहे. चांगले खेळाडू आणि एका बाजूला तेवढा तगडा संघ सिद्धी करवलाय. पुढचा चेंडू लॉफ करतोय, फटका बनवला, टायमिंग प्रॉपर, ऑसम हिट, शॉट लाईक दॅट, दणदणीत षटकार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. खास करून सागर मांडवकर कौतुक करावे लागेल डीजे मास्टरचा. बघा आवाज किती दमदार आहे खऱ्या अर्थाने. आणि स्कायरा 11 न्यू स्टार बाल क्रिकेट संघ फलंदाजी करतो. संघाचे पुरस्कर्ते आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा खूप मोठा आदर केला जातो, मोठे पॅकर्स म्हणून ओळखले जातात. आकाश पाटील शिरडोर इथे उपस्थित आहेत. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर दोन्ही संघ सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरलेत, मात्र आनंद देणारा क्षण पाहिला. 26 धावा धावफलकावर, 26 वर पोहोचलाय. सेकंड ओव्हर, 2 चेंडूंचा खेळ बाकी, 4 षटकांचा सामना असेल. लक्ष असू द्या. समीर आक्रमक झाल्या. वैयक्तिक 4 मध्ये 10 वर खेळतो, 16 वर खेळतो प्रयास. आक्रमण केलंय, लॉफ्टेड, सुपर पॉवर, एक्साइटिंग पॉवर, डीप कडे फिल्डर होते रेडी. व्हेरी गुड कॅच. पांड्यासाठी होऊ द्या टाळ्या. दबाव हटवला आणि पहिला धक्का. सुंदर गीतांची मैफिल आपण पाहतोय. डीजेचा आपण धन्यवाद देऊया. वंश ऑडिओ, डीजे गणेश आणि डीजे जीतू अँड टीम, थँक्यू व्हेरी मच. शेवटचा चेंडू 26 धावा आहेत. असं म्हटलं जातं आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ आणि प्रत्येक वेळी चांगली पानं तुम्हाला मिळत नसतात. त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला चांगला खेळ होईल असं नाही. समीरने तयारी दाखवली, फील्ड क्षेत्ररक्षक रेडी होता आणि तिथे विकेट मिळाली. 26 धावा. अपेक्षा प्रयास कडून प्रतीक पाटील आला. आणखीन एक डेंजर मॅन. बॅटिंग लाईनअप वॉलची स्ट्रॉंग आहे. दोन्ही संघ तेवढ्याच मजबूत आहेत. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला पाहावा असे दोन्ही संघ मैदानावर. 26 धावा. पहिला धक्का जरूर मिळाला. दबाव थोडासा असेल. नवीन फलंदाज झाला आणि जेव्हा नव्या दमाचा फलंदाज येतो ना त्याला थोडा अभ्यास करावा लागतं. मात्र आता तसं चित्र राहिलं नाही. ग्रामीण मध्ये पाहतो आल्या आल्या सुद्धा सपाटा सुरू होता आणि पहिल्या चेंडूवर सुद्धा षटकार ठोकताना आपण अनेक फलंदाजांना पाहिलेत. पुढचा चेंडू सुयोग, गती कमी केली, लूज स्ट्रोक, फिल्डर रेडी. सचिन गायकरनं पकडला झेल, दबाव वाढला, मात्र प्रयास एका बाजूला उभा आहे, त्यांनी दुरा सांभाळले. का होईल पुढच्या 2 वर ट्विस्ट का असेल. 2 षटकांचा खेळ बाकी. एकूण धावा धावफलकावर टोटल स्कोर कार्ड 26. आहे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष पेठाली क्रिकेट संघ स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट पेठाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी सागर खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे आपले दमदार आयोजक
कमलाकर शेठ पाटील आणि त्यांचे खंदे समर्थक मुकुंद राजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, कारण डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतो आणि प्रथमच खऱ्या अर्थाने या मैदानावर डे नाईट फॉर्मॅटची खऱ्या अर्थाने संकल्पना या दोन शिलेदारांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेले आहे आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेची चर्चा सातत्याने केली जाईल. वळूया सागर मांडवकर यांच्याकडे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर आहेत. प्रेक्षकांचा मॉरल सपोर्ट सुद्धा या स्पर्धेसाठी पाहतो. प्रयास आहेत, सुजल आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी. धावा 26, 2 गडी बाद. प्राप्ती लाईव्ह अँड संपूर्ण टीम स्पर्धेचा लेखाजोखा आपण जरूर पाहतोय सर्व आमचं प्रेक्षक वर्ग. ग्रामीणचे 2 बलाढ्य संघ. आजचा पोल पाहिला, 8चा पोल आहे. आज एक संघ क्वालिफाय होईल. आज कोणता तो संघ असेल जो जाईल सुपर 5 मध्ये. सर्वांना लक्ष लागले. 2 षटक 26 धावा. ओव्हर नंबर 3 आणि आता तेच करावं लागेल. स्वप्नील आलाय. प्रयास आहेत. डेंजर मॅन आहे, कधी काही करू शकतो. फलंदाजांना पोषक असलेली ही खेळपट्टी, काही होऊ शकतो. गोलंदाजांना शानदार प्रदर्शन तर करावं लागेल. गोलंदाज आलाय स्वप्नील सिद्धी करवले संघाकडून. पुढच्या 2 षटकामध्ये काय चित्र असेल. 26 धावा, 2 विकेट मिळालेत. दबाव आलाय. उरलेल्या 2 षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. स्वप्नील पाटील समोर ठेवलाय आणि आता विचार करायला भाग पडलाय. ज्या फलंदाजाने नाकी न आणलं त्याला बघा काय स्विंग झाला. गुड बॉलिंग. अनुभव या फलंदाजाच्या देहबोलीचा अभ्यास करणं, त्यानंतर चेंडू डिलिव्हर करणं. मास्टर माइंड योजना आखतोय आणि आपल्या पोझिशनवर मेहनत करतोय तो गोलंदाज स्वप्नील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. पुन्हा समोर ठेवला. प्रयासला विचार करायला भाग पडतोय आणि इथे साथ मिळत नाहीये. प्रयास स्ट्राईक त्याच्याकडे ठेवेल. त्याला इंडिव्हिज्युअल धावा बनवायचे, कारण पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकले. तो शेवटपर्यंत थांबेल. स्वप्नील आणि सिद्धी करवलेच्या सहकार्यांना माहिती आहे, कारण प्रयास कोळी असे विकेट फेकणार नाहीये. त्याला सुद्धा मैदानावर लढायचे आणि चोख प्रत्युत्तर द्यायचे. तो चपळाईचं सातत्याने प्रदर्शन करत राहील. 18 धावांवर पोहोचलाय प्रयास. 8 मध्ये संघाची धावसंख्या 28. 4 षटकांचा सामना, 28 धावा, 2 विकेट. ओव्हर नंबर 3 स्वप्नील. चला पुढचा चेंडू गोलंदाज तयार होईल. गती कमी केली. अंपायर सिग्नल, वाईटचा कॉल. यस, आयोजकांकडून सूचना असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल, तर दोन्ही संघांना लगेच दुसरा कॉल केला जाईल. वेळेला महत्व आहे. 29 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वप्नील पाटील. फटका फसलाय. या विकेट साठी योजना आखल्या होत्या आणि तो विकेट मिळालाय. आता कमबॅक करतोय. खुदा देताय छप्पर फाडके म्हणूया. मात्र या गोलंदाजानं जे उत्तर शोधलं, एकदा गोलंदाजी आवडले असेल तर स्वप्नील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मांडवकर या विकेटचा जर विचार केला तर निश्चित स्वरूपात जानुमान श्री साई सिद्धी करवली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट विकेट होती. सर्वात महत्वपूर्ण विकेट होती खऱ्या अर्थाने. आणि विकेट प्राप्त केल्यानंतर निश्चित स्वरूपात जानुमान सिद्धी करवली क्रिकेट संघाच्या खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंमध्ये इथे थोडासा जल्लोष आपल्याला बघायला मिळतो. हो टू सागर मांडवकर. एक सूचना आली महागुरु. काही प्रेक्षक व्हाईट बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे ना त्यावर पाय दिलेत आणि आयोजकांची नजर आहे तुमच्याकडे. आम्हाला त्यांनी आता फक्त सांगितलेत, मग तिथपर्यंत आयोजक पोहोचतील. लाडके प्रेक्षक असतात ज्यांच्या विना स्पर्धेला मजा नसते, तर बाउंड्री लाईन पडद्यावर कुणी पाय देऊ नका, प्रेमाची विनंती असेल. मॅच कडे वळूया. ज्या प्रयासनं आगीकूच केली, धावांचा वनवा ठोकला, धावसंख्येचा रतीप उभा करतो. 29 धावा, 3 विकेट. स्वप्नीलची दागता आणखीन एक सक्सेस होणार का? हो, डिफिकल्ट होतं. प्रयत्नाचं कौतुक करूया. क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं महत्वाचं होतं. रोशन तिथे होता, त्यांनी ती तयारी दाखवली. मात्र जो कमबॅक बघा, प्राप्ती लाईव्ह टीम कडून रिप्ले. रिव्हर्स अटेम्प्ट केला अंतर्वर्तुळामध्ये. रोशन तिथे होता, चेंडूवर लक्ष होतं, त्यानंतर झोकून दिलं. कुठे का होईना या प्रयत्नाचं कौतुक झालं पाहिजे. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. संघ पुढे सरकेल 2 धावेनं. एकूण धावफलक पुढे सरकले 31-31. 3 गडी बाद.
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा चेंडू शानदार षटक. फुटवर्कचा वापर कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. काय कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 16 होत्या, त्यानंतर 10. अजूनही तणाव, चिडचिड, थोडं चिंतेचं वातावरण असेल. धावा रोखायचे. काळजाचा ठोका चुकला जाईल, कारण हा सामना जिंकणं स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. श्री छत्रपती ट्रॉफी भव्य दिव्य स्पर्धा. इथे जर तुम्ही खेळाल तर तुम्ही चमकाल. प्रेक्षकांना लकी ड्रॉ ओपन आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय, ज्यामध्ये आमचे पाहुणे असतील, काही प्रेक्षक असतील. गुड बॉलिंग स्वप्नील पाटील. डॉट 2 धावा, त्यानंतर विकेट मिळाली. धावा दाफलकावरती 33. शेवटचा चेंडू. गुड कमबॅक. लाईन चांगली. धाव घेण्याची तयारी. अंपायर सिग्नल होणार. रनआउट. स्वप्नीलची गोलंदाजी आवडली असेल तर त्याचं तोंड भरून कौतुक झालंच पाहिजे. यस. फायनल कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे, कारण सूचना 2च वेळा होतात आणि महागुरु असतात ना, तेव्हा महागुरूंचा सायलेंट जो असतो वॉर्निंग ती 2 वेळा असते आणि आम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदर आम्ही 2 वेळा सूचना दिल्या. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी असेल. तर व्यासपीठावर सन्माननीय जयदास राजे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत तळोजा मजकूर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे परममित्र अशोक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दोन्ही क्रिकेट संघासाठी बघा आता सागर मानवकर यांनी सुद्धा सूचित केलेलं आहे, चिंद्रन विपक्ष पेठाली तुमच्यासाठी शेवटचा पुकार असणार आहे. पेठाली संघनायक उपस्थित आहे. रोशन साइड स्पोर्ट चिंद्रन या संघनायक. तर 3 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजानं आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आणि सुंदर गोलंदाजाचं प्रात्यक्षिक. 33 धावा. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. आता गोलंदाज आलाय संदीप पाटील. आणखीन एक अनुभवी गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स प्लेअर आहे, ब्रिलियंट. सिद्धी करवले आणि वहाल फाईट चांगली आहे. जशाच तसा दोन्ही संघ आहेत. एकाला पाहावं दुसऱ्याला झाकावं असे दोन्ही संघामध्ये धुरंधर बलवान खेळाडू आहेत. यंग स्टार आहेत स्पेशली. आणि आता गोलंदाज झाले संदीप. समोर दबाव असेल अक्षय आणि सुजल. स्ट्रायकर एंडला घनश्याम. ओ लाईन चांगली होती. थोडा आपण पाहतोय चेंडू स्विंग झाला. धाव घेण्याची तयारी. थोडी तारांबळ. पंचांचा इशारा येईल. लेग बाईजनं या धावा मिळतील. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा 16 होत्या, त्यानंतर 10. 2 ओव्हर नंतर 26 धावा होत्या. मात्र त्यानंतर जो गुणतालिकेला आळा बसवला. गुड बॉलिंग. वॉट अ मॅच. कमबॅक चांगला आहे. पुन्हा एकदा पुढे सरकेल. 2 हात करताना फलंदाज रेडी असे. स्ट्रायकर एंडला खेळलेला अक्षय आणि त्याला साथ देतो घनश्याम. अक्षयला आपण जरूर पाहूया. 5 चेंडूचा खेळ बाकी. धावा 34. प्रयास गेल्यानंतर धावसंख्या कशी स्थिरावली आणि त्याचं चित्र मैदानावर. फुटवर्कचा वापर. फटका बनवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे फिल्डर रेडी. पांड्याला पाहतोय आपण. अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षक. पांड्याने आज लॉंग ऑन मिड विकेट काय त्यांनी जागा सांभाळले. लॉंग ऑन टू मिड विकेट एक भरपूर मोठी गॅप आहे आणि एक गॅप आपण पाहतो पूर्ण खाली आहे. लॉंग स्टॉप टू स्क्वेअर लेग. मात्र ज्या दर्जाची गोलंदाजी करतो ना संदीप, त्याचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 35 धावा. पूर्वार्धामध्ये खेळताना संघ आपण पाहतो वहाल बॅटिंग टीम. आक्रमक पवित्रा स्ट्रेट हिट क्रिकेट मधील ताकदीचा फटका. प्रचंड वेगानं सुसाट गेला हा चेंडू. मिळतील 4 धावा. नक्कीच आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर टोटल संघ पुढे सरकलाय. एकूण धावा आहेत त्या 39. 39 चेंडू शिल्लक असतील आता 3. 3 बॉल लेफ्ट. 39. 4 गडी बाद. गोलंदाज संदीप. आक्रमण केलं. चढवला हल्ला.
स्वप्नील रेडी पकडला जेल ब्रिलियंट कॅच आणखीन एक धक्का 39 वर 5 गडी बाद करणारे गीत होते इडा पिडा टलू दे आणि आमच्या बळीचं राज्य येऊ दे। एका बाजूला महागुरु अमेरिकेमध्ये चालू असलेले संकट, वातावरणामध्ये काही चेंजेस होत चाललेत, ग्लोबल वॉर्मिंग, आज आपण स्पर्धा पाहतो दर्जेदार आयोजन आणि आज कमलाकर दादा पाटील समाजसेवक मुकुंद दादा राजे यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा पाहुणा वर्ग। योगेश मडवी आमच्या समोर जॉईन झालेत, अभ्यासू समालोचक, मराठी हिंदी साई आहेत आणि अगदी आत्ताच काही वेळापूर्वी सांगितलं महागुरूंनी की मास्याची जत्रा सुरू झाली, चांगली माहिती। ऑन साइडला ड्राइव्ह करतोय 39 वर 5 या फटक्याची गरज होती आणि डीप मिड विकेटला हा फटका गेला। शेवट गोड करायचे, अंत भला तो सब भला, शेवट गोड करताना पुन्हा एकदा बॅटिंग लाईनअप। बॉल या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू, धावा 43, 5 गडी बाद, रुशाल खेळतोय। डावाची सुरुवात चौकाराने केली, इम्प्रेस केलं। 43 4 षटकांचा सामना आहे, 43 वर पोहोचलाय, 5 विकेट। लास्ट बॉल संदीप 10 धावा दिल्या आतापर्यंत। शरीरभेदी गोलंदाजी, स्विंग झाला, आतमध्ये आला आणि शरीरावर आदळला। अपील सुद्धा तिथे झाली, सुनील तांडेल सर बेलवले आणि यस त्यांनी इशारा केला आमच्याकडे लेग बाईज। इनिंग कंप्लीट, ओव्हर कंप्लीट होईल आणि 4 षटकांचा खेळ संपला। एकूण धावा दाफलकावरती टोटल 44-45 करायचे। तत्पूर्वी टॉस लगेच होईल, क्षणाचा विलंब न होता आधी टॉस होईल आणि त्यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत। धन्यवाद। तर व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, नाईट स्पर्धा गत वर्षी आपल्या भेटीसाठी आली। सिद्धी करवले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व रमेश मडवी साहेब आल्यानंतर त्यांच्यासाठी इथे फटाक्यांची आतषबाजी होत आहे। रमेश जेव्हा आपण नाणेफेक आपल्या शुभास्ते केली जाईल, रमेश मडवी शेडिया आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल। रमेश मडवी म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व मित्रांनो, ज्या ज्या स्पर्धेमध्ये जात असतात त्या स्पर्धेला आर्थिक दृष्ट्या त्यांचं खूप मोठं योगदान लाभतो आणि गत वर्षी आपण आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर सुद्धा आहेत। त्यांच्या समवेत त्यांचे खास परमित्र खान साहेब यांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होईल। प्रिन्सी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रम पाहतो, अक्षय मात्रे पिसारबे यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला पेटाली क्रिकेट संघ। नाण्याची दर्शने बाजू, हेड अँड टेल। बघूया नाणेफेक येतं बघा, रमेश मडवी साहेब खान साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होता आणि आमच्या साई राजे फटाक्यांची आतषबाजी करतात। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल पेटाली क्रिकेट संघाच्या बाजूने। संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पेटाली क्रिकेट संघाने हा निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने स्वीकारलेला आहे आणि रोशन प्रियांसी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रम क्रिकेट संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे। प्रथमतः मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्मान्य रमेश मडवी साहेबांचा यथोचित सन्मान केला जात आहे की जयाची कीर्ती गगनापरी तयासी म्हणती दाता। रायगडवासी, रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून
रमेश मडवी साहेब हे सातत्याने ओळखले जातात आणि अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजा यांच्या शुभ हस्ते इथे होत आहे। त्यानंतर मुकुंद राजा यांच्या शुभ हस्ते खान साहेब यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जात आहे की असं म्हटलं जातो की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाते सुमनांजली स्वागत नसे हा तर हा एक जीवाला। आणि रमेश आपल्या पदस्पर्शाने खानसाहेब आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचा दमदार सोहळा मान्यवरांचा आगमन देवत आहे सन्माननीय संतोष शेठ भोईर पनवेल महानगरपालिकेचे संतोष शेठ भोईर टेंबोडे, सन्माननीय लक्ष्मण गडगे टेंबोडे, संदीप शेठ भोईर टेंबोडे आणि मधुकर बोलके या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे। कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। संतोष शेठ भोईर साहेब या आपण SR एंटरप्राइजेसचे ते ओनर्स आहेत, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। ओ टू योगेश मडवी। थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच सागर। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं आपण करूया स्वागत, वेलकम। आणि पहिला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा नो बॉल, 1+4 5 धावा। एंटरप्राइजेसचे ओनर्स युवा उद्योजक टेंबडे गाव संतोष शेठ भोईर त्यांच्या समीपेत आपण पाहतो शांततेचे प्रतीक लक्ष्मण गडगे, मधुकर बोलगे आणि संदीप भोईर यांचं आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। बोलूया योगेश मडवी यांच्याकडे आपण बोलणार आहोत। फटक्यांच्या आतिषबाजी मान्यवरांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती आणि बरेच सारे मान्यवर बघा आज अगदी गजबजून भरलेलं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते। चौथ्या रात्रीमध्ये गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि सोहळा आपण पाहतो छत्रपती ट्रॉफीचा शानदार पर्व, दुसरं पर्व। पाच रन्स आपण पाहिला, पहिला चेंडूवरती अगदी 9 बॉलचा इशारा पंचांकडून आला आणि त्यावरती 5 धावा मिळाल्या। नयन पाटील 1 मध्ये 4, पांड्या मडवी हे 2 बॅट्समन सिद्धी टीम कडून सलामीला आलेत। पुन्हा बीमरचा वापर आणि जर दुसरा बीमर असेल तर आता गोलंदाजी करू शकणार नाही, कारण ओव्हर मध्ये तुम्ही फक्त एकच बीमरचा वापर करू शकता आणि हा दुसरा बीमर जर केलाय तर नक्कीच ट्रिपल पी आता गोलंदाजी करू शकत नाहीये। 7 धावा, एकही बॉल न फेकता ते जनमान सिसाई सिद्धी करवले टीमची टोटल 7 धावा। तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने हरदास पाटील यांचा त्रिवेणी संगम इथे उपस्थित आहे। सुधीर त्यांच्या समवेत आणि हरदास दादा यांच्या वतीने स्पर्धेकरता स्पोर्ट्स सायकल इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे। हरदास पाटील तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। सिसाई सिद्धी करवले जनमान मैदान के ऊपर खेल रही है, जीत के लिए बात करेंगे। 38 रन की टारगेट है और एक भी गेंद न फेंकते हुए यहां 7 रन मिले। आप गेंदबाज चेंज, नए गेंदबाज धीरज पाटिल आ चुके हैं। परेड कंपलसरी होगा। सामने बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय पांड्या मडवी जिन्हें मौका मिला परेड का। इससे पहले नयन पाटिल थे, एक चौका लगा और एक सिंगल निकाली। 22 रूप में रन मिली थी बिल्कुल वहां पर टीम को। और टीम की टोटल की बात करेंगे तो 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर, बगैर किसी गेंद के 7 रन बने हैं। टारगेट है 45 रनों का।
इस बार बल्ले का हिस्सा पिकटो के पीछे फील्डर थे, वहां 1 रन पूरा किया, 1 के साथ खाता खोलने में कामयाब रहे पांड्या मडवी और टीम की टोटल इस समय 8 रन। देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं हमारे सिद्धि करवले के लाडले आयोजक प्रभाग क्रमांक 1 के महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष योगेंद्र दादा पाटिल, लालचंद्र मडवी, रमेश दादा मडवी और यह मेरी पूरी कमेटी जो आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर, शांत मुकाबला देख रहे हैं, सभी का स्वागत है। इस बार गेंदबाज तैयार, हवा में है, फील्डर मौजूद और बैकपैड पॉइंट में झेल बिल्कुल यहां पर कैरी किया, विकेट का पहला बदन, नयन पाटिल बैक टू द डगआउट। रन संख्या 8, पहले विकेट मैदान के बाहर। नयन पाटिल जल्द लौटे, 1 चौका उन्होंने दागा था, उसके बाद सचिन गायकर मैदान पर पहुंचे। 1 डाउन के खिलाड़ी धड़धाकर बल्लेबाजी उनकी पेशा है, हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी करने के लिए माहिर है। सचिन गायकर पहुंचे मैदान पर। टारगेट की बात करेंगे 45 का है, 22 गेंद में अभी भी 37 की आवश्यकता है। दोनों ताकतवर टीमें हैं, मुकाबला शायद अंतिम तक देखने मिलेगा दर्शकों को। सिद्धि करले टीम के कई समर्थक पहुंचे, उनका भी स्वागत करेंगे। यह अच्छी डिलीवरी पड़ने के बाद बल्लेबाज को बीट करती हुई सचिन गायकर थे स्ट्राइक एंड के ऊपर। देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, तेज तरार गेंद करीब वाइट के रेखा से निकाली और सचिन गायकर को लगा कि गेंद वाइट हो सकती है, मगर अच्छी डिलीवरी, डॉट की समाप्ति। दबाव बढ़ सकता है शायद इस तरह से गेंदबाजी होगी तो। चाहते आप सिद्धि करले टीम पहले ओवर में शानदार शुरुआत रहे। मुकाबले की बात करेंगे तो 4 ओवर का मुकाबला है और रन बनाने 45। पहली गेंद फेंकने के लिए रन कर चाहिए थे, इस बार पॉइंट को बीट किया, स्क्वायर कट, शानदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। सचिन के बल्ले से चौका। सचिन गायकर के बल्ले से पहला चौका आता हुआ। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 12 रन। इस बार भी बेहतरीन डिलीवरी, बल्लेबाज को बीट किया। इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में गेंदे हो चुके कुल मिला के 5 गेंदे। रन संख्या की बात करेंगे 12 रन। अभी भी इस ओवर में अंतिम गेंद है। पावर सर्कल का ओवर चल रहा है, बिल्कुल वहां पर बल्लेबाजी की जरूरत है अच्छी। सचिन गायकर एक तरफ है, पांड्या मडवी एक तरफ है और आप जीतने के लिए यहां से अभी भी 33 की आवश्यकता है। कट किया हवा में और वहां शायद कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस, कहते हैं कि पकड़ो क्या जीतो मैच। और सचिन गायकर को जीवनदान मिला अंतिम गेंद के ऊपर। देखिए रिप्ले में, हल्के तो से खेलना चाहते थे, कुछ देर के लिए हवा में गेंद थी, फील्डर पहुंचे थे और लास्ट मोमेंट में कैच ड्रॉप। ओवर की समाप्ति, पहले ओवर का कैच समाप्त होने के बाद 1 विकेट के नुकसान पर 13। जीत की बात करेंगे 18 गेंदे 32 का समीकरण। तर थँक्स योगेश मडवी खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व क्रिकेट शौकीनांसाठी एक खऱ्या अर्थाने स्वर्ण संधी असणार आहे। पुढील वर्षी कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी आपल्या भेटीसाठी येणार आहे। आणि पुढील वर्षी प्रभाग क्रमांक 1 मधील जे आपल्या ग्रामीण भागातील संघ आहेत त्या प्रत्येक गावातील एका संघाला मात्र
विनामूल्य प्रवेश छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये दिले जाईल. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये कमलाकर शेठ पाटील, मुकुंद राजे आणि श्री गणेश क्रिकेट क्लब, लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांचा आपण मनपूर्वक इथे आभार व्यक्त करूया. हो टू योगेश मडवी. एक गाव एक संघ असेल बघा, विनामूल्य एकही रुपयाचा शुल्क न घेता सर्वांना खऱ्या अर्थाने संधी दिली जाईल. मात्र स्पर्धेची संकल्पना आहे एक गाव एक संघ असणार आहे. रन संख्या की बात करेंगे तो टीम टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लगता बस टोटल 13 रन. चलो स्पीड अप करें. अंपायर इस बात के ऊपर गौर करें क्योंकि ज्यादा टाइम पास हो रहा है मैदान के अंदर. 32 की जरूरत है. अब 18 गेंदें बची है. मुकाबला अभी भी ताकतवर बनेगा क्योंकि दोनों ताकतवर टीमें मैदान पर हैं. सेकंड पर बल्लेबाज आप देख रहे हैं सचिन गायकर, जिन्हें पिछली गेंद के ऊपर जीवनदान मिला था. क्या इस जीवनदान का फायदा उठाएंगे या फिर इन्हें रोक लगाएंगे? फिर एक बार, इस बार बैकवर्ड पॉइंट में, पहले पॉइंट में, इस बार बैकवर्ड पॉइंट में लगातार 2 गेंदें जीवनदान मिला और रन संख्या इस एक के साथ 13 पर पहुंची, 14 रन पर पहुंची है. जीतने के लिए अभी भी 31 की आवश्यकता. दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने बिना संघर्ष से दोनों को मुकाबला नहीं जीत सकते क्योंकि दोनों को ताकतवर क्रिकेट खेलना है मैदान के अंदर. पहला मुकाबला न्यू यंगस्टर बहाल टीम ने शानदार प्रदर्शन किया था और बुर्दुल टीम को शिकस्त दी थी. बल्ले का हिस्सा विकेटों के पीछे 2 फील्डरों के बीच में से गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर. 4 रन. यह किस्मत का चौका और कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है. 4 रन. के साथ रन संख्या तेजी के साथ निकली इस समय 18 रन. हेमंत दादा पाटिल, सिद्धि करवले, इनकी तरफ से भी सिद्धि करवले टीम को शुभकामनाएं है. उनका भी स्वागत करेंगे. मुकाबला देख रहे हैं. आइए मंच के ऊपर आपका स्वागत है. हेमंत शेठ पाटिल इस बार हवा में है और चिड़िया छिप गई खेत में. नामी बल्लेबाज पांड्या मडवी के पारी का अंत हुआ. कमलाकर पाटील नावाचा, कमलाकर पाटील नावाचा, कमलाकर पाटील नावाचा. श्री गणेश मित्र मंडल तुकडा दादाचे काळजाचा, तुकडा दादाचे काळजाचा. तो इससे दरम्यान हमारे हेमंत ट्रांसफर के ऑनर सन्मानी हेमंत शेठ पाटिल सिद्धि करवले, इनका भी आगमन होता है. उनसे विनती है कमलाकर दादा की ओर से आपको आमंत्रण है कि आप मंच के ऊपर आइए. आपका हार्दिक स्वागत है. नए बल्लेबाज मैदान के ऊपर प्रस्थान करते हुए इनायत क्रमांक 4 चौथे नंबर के बल्लेबाज सौरभ पाटिल पहुंचे. जीत की बात करेंगे. दूसरी तरफ 18 रन और अभी भी 27 रन की आवश्यकता है यह मुकाबला जीतने के लिए 15 गेंदों के ऊपर. हर छक्के के लिए रमेश शेठ मडवी, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है. ये देखिए मैंने अभी भी कहा कि मंच के ऊपर हमारे सिद्धि करवले 500 रमेश शेठ मडवी, 1500 रुपये एक चक्के के लिए. क्या बात है. बघा आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला स्पर्धेचं प्रतीक आपण पाहतो. खऱ्या अर्थाने जो पडदा आहे सफेद कलरचा, त्याच्यावर ज्याने ज्याने पाय ठेवलेले आहेत बघा, कृपया आपण बाजूला व्हायचे आहे. रॅलिंग समोर लेफ्ट साइडला डाव्या बाजूला प्रेक्षक. जीत की बात करेंगे तो अब 27 की जरूरत है. 15 गेंदें बची है. हर चक्के के लिए 1500 रुपए का इनाम. सम्मानीय रमेश शेठ मडवी इस बार शायद कॉटन बोल्ड हुए. जिस खिलाड़ी के लिए हुए इनाम लगाया था शायद पूरे टीम के लिए इनाम है, मगर सौरभ पाटिल देखिए 17 नंबर की जर्सी है जो हमेशा 17 नंबर खतरा होता है और शायद आप खुद को खतरा बनाए. सौरभ पाटिल बैक टू द डगआउट. बहुत बड़ा झटका टीम को.
की बात करेंगे तो टीम की टोटल 18 रन 3 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज साजिद मडवी इनायत क्रमांक 5 5वें नंबर कर बल्लेबाजी करेंगे। ये टीम के तारनहार हैं, हमेशा टीम के संकट मोचक बनकर मैदान पर आते हैं। आप क्या इस बार साजिद मडवी बल्लेबाजी अच्छे कर पाएंगे? 7 नंबर की जर्सी है जो हमेशा MS धोनी पहनते हैं, और MS धोनी यानी कि दुनिया के सबसे बेहतरीन खिलाड़ी, सबसे बेहतरीन कप्तान कुल MS धोनी। शायद साजिद मडवी के पसंदीदा खिलाड़ी है MS धोनी। मैदान पर उतरे साजिद मडवी। रनों की बात करेंगे तो इस समय 18 रन 3 विकेट के नुकसान पर। कट करना चाहते थे, तेज तरार गेंद बल्लेबाज को चकमा देती हुई, मगर एक डॉट गेंद अब टीम सिद्दीक करौली टीम को मुश्किल में डाल सकती है, दबाव में डाल सकती है, क्योंकि रनों की बात करेंगे 13 गेंदे 27 का समीकरण है। दोनों टीम ताकतवर है। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे गेंदबाज घनश्याम। स्विंग एंड मिस, क्या बेहतरीन गेंद थी। देखिए ना, रिप्ले में देखिए, मिडल स्टंप पर गेंद फेंकी, उसके बाद गेंद बाहर की तरफ निकाली। वाह, क्या खूबसूरत गेंद है, इससे बेहतर गेंद नहीं हो सकती। कमाल की गेंद और डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 18 रन। अब सिद्दीक करौली टीम को जीतने के लिए अब 27 की आवश्यकता है। मान्यवरांचं इथे योगेश आगमन होत आहे। चिंद्रंग गावातील विक्रांत पाटील, तुषार पाटील आणि राम पाटील या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। अरे घुमणारा चौकार चटकार, एक एक खेळाडू लई हुशार, एक खेळाडू लई हुशार, एक खेळाडू लई हुशार। अंगात भरलाय असा जोर, कुठंच कमी नाही आमची पावर, कमी नाही आमची पावर। देखिए, प्रेक्षकांना सूचना आहे, एक वाईट पडद्यावरती बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांनी पाय ठेवलाय, त्यांना सूचना, प्लीज आपण सहकार्य करा, कारण प्रेक्षक म्हटलं की स्पर्धेचे मेन घटक असतात। तुमच्यामुळेच मित्र प्रत्येक स्पर्धा यशस्वी होत असते, त्यामुळे आपण अशा प्रकारचे कुठलेही कृत्य करू नका जेणेकरून आपल्या मुले स्पर्धेला गालबोट लागेल। प्लीज सहकार्य करा, थँक्यू। प्रेक्षकांचं मनापासून आभार, कारण आम्ही ज्या प्रेक्षकांवरती प्रेम करतो ते आमचे लाडके प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर मॅचचा आनंद घेत आहेत, सगळ्यांचं स्वागत है। 12 गेंदे, जीत की बात करेंगे 27 रन की आवश्यकता है। दोनों टीमें ताकतवर है। अब दोनों टीम के लिए एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। बल्लेबाज की बात करेंगे सचिन गायकर, साजिद मडवी, ये ऐसे खिलाड़ी हैं किसी भी मोड़ पर मुकाबले को टर्न करने की क्षमता रखते हैं, और इस समय गेंदबाज हैं टर्निंग पॉइंट ओवर करेंगे सुजल। सुजल गलत, पहली गेंद देखिए कितनी खराब है, नो गेंद, शायद काफी बाहर निकली गेंद, और आप नतीजा 1 रन तो मिला, मगर आने वाली गेंद सचिन गायकर के पास मौका है फ्रीड का। रन संख्या की बात करेंगे तो एक तेजी के साथ 19 पर पहुंची है। आप जीत की बात करेंगे 26 चाहिए 12 गेंदों के ऊपर, प्रति ओवर में 13.00 रन बनाने। सिरसाई सिद्दीक करौली, जर्मन सिद्दीक करौली। कमाल का मुकाबला मैदान के अंदर, 2 टीमें एक दूसरे के सामने हैं। जीत के लिए अभी भी 26 की जरूरत है। इस बार अच्छी डिलीवरी, एक तेरी एक मेरी, प्रीत की गेंद थी, शायद सचिन गायकर के पास बहुत बड़ा मौका था, मगर यहां गुडलैंड पर गेंद पड़ने के बाद आउटस्विंग देखने मिली। अच्छी डिलीवरी। अब 11 गेंदे 26 की आवश्यकता। हार और जीत कहते हैं कि हमारी सोच पर निर्भर है। इस बार दूर से खींच के मारा, भिंगरी शॉट, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। कैच लेते तो शायद इनाम मिलता। बिंगरी शॉट देखिए स्क्रीन के ऊपर, दूर से खींच के मारा, ये देखिए शानदार हिट, कमाल की स्ट्रोक। यहां पर हर छक्के के लिए यहां पर 1500 रुपए का इनाम, और हर लगातार 3 छक्कों के लिए 10,000 का इनाम है। इनाम बढ़ेंगे क्योंकि प्रतियोगिता भी इतनी बड़ी है। रमेश सेठ मडवी मंच के ऊपर है, बड़े इंसान है इस सिद्दीक करौली गांव के, और उनकी ATM आप खुली हो चुकी है। उनकी तरफ से हर छक्के के लिए 1500,
3 छक्कों के लिए 10,000 का इनाम है। 25 रन बने जीतने के लिए। अब 10 गेंदे 20। फिर एक बार पलटवार, वार पे वार, पलटवार। पहले सचिन ने वार किया, इसके बाद इनका वार है। यही तो सिलसिला रहेगा क्योंकि मुकाबला उतना बड़ा है, टीमें इतनी बड़ी है तो मुकाबला भी उतना बेहतरीन होगा। 7 नंबर की जर्सी साजिद मडवी, 18 नंबर की जर्सी सचिन गायकर, यानी कि MS धोनी, विराट कोहली मैदान के अंदर है। सिद्धि करलो टीम जीत के लिए अब चाहिए 19 रन, बची हुई 8 गेंदे। रन संख्या की बात करेंगे, 26 रन 3 विकेट के नुकसान पर। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना होगा, टीम को जीत हासिल चाहिए तो फिर लड़ना होगा। साजिद मडवी सेकंड पर, अच्छी डिलीवरी, फिर एक बार वाइट यॉर्कर का इस्तेमाल, कम बैक देते हुए 7 गेंदे 19 की आवश्यकता। ये देखिए साजिद मडवी खींच के मारना चाहते थे मगर खूबसूरत डिलीवरी, वाइट यॉर्कर का इस्तेमाल किया। और सुजल ओवर कर रहे, 5 गेंदों में उन्होंने 8 रन दिए। इस ओवर की अंतिम गेंद, शॉर्ट गेंद हवा में खेला और ये विकेट। मानो लग रहा था सिद्धि करौली समर्थकों को कि यह गेंद शायद तलोजा मजकूर में जाएगी, मगर बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा। अच्छा, और यहां पर विकेट। साजिद मडवी चूके पूरी तरह से इंतजार कर रहे थे, बिल्कुल गेंद को आने नहीं दिया और इस समय विकेट का बदल। अंतिम ओवर जीत के लिए 19 की आवश्यकता। आप यहां पर सचिन गायकर को कर दिखाना होगा क्योंकि जीतने के लिए आखिरी 6 गेंदें, 19 की आवश्यकता। जो कि 6 गेंद में 19 की आवश्यकता है। दोनों बल्लेबाज में ताकत है और दोनों में वो क्षमता है, आखिरी ओवर में 19 रन बना सकते हैं। मगर दूसरी तरफ सराहना करनी चाहिए टीम वहाल के गेंदबाजों की। पहले ओवर में थोड़ी महंगी गेंदबाजी रही मगर बावजूद उसके कमबैक देखने को मिला। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में केवल 5 रन और तीसरा ओवर 8 रन आए। 4 रनों की जरूरत थी। 0 गेंद के ऊपर पहले 7 रन थे और उसके बाद पलटवार हुआ। दोनों ताकतवर टीमें, दोनों को संघर्ष करना पड़ेगा क्योंकि कहते हैं कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। चलो टाइम पास ना करे प्लीज, करे बिल्कुल। सुनील तांडे सर में अंपायर की भूमिका में है। आखिरी ओवर कौन करेगा क्योंकि आखिरी ओवर इस मुकाबले का फैसला बताएगा। और गेंदबाज इस समय समीर नाइक जो अंतिम ओवर करेंगे। सचिन गायकर, जयदास मडवी। देखिए पूरी हमारे पूरा यहां पर खेमी हमारे मंच के ऊपर मेहमान है। 1 छक्के के लिए 1500, 3 छक्कों के लिए 10,000। रमेश जी मडवी चेहरे पर थोड़ी सी नाराजी है क्योंकि जानते हैं टीम थोड़ी मुश्किल में है मगर अभी भी वक्त है। ये नहीं कि क्रिकेट में 6 गेंद 36 बनते हैं, यही हौसला रखना होगा क्योंकि मैं हमेशा कहता हूं दिल में कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूं क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। आने वाली 6 गेंदें 19 का समीकरण। समीर नाइक गेंदबाजी करेंगे अंतिम ओवर में और सामने है सचिन गायकर। चलो मुकाबला शुरू करें। अंपायर फील्ड की रचना देखिए, विकेटों के पीछे 4 खिलाड़ी हैं। पहली गेंद सचिन गायकर, बैक टू द डगआउट और यहां पर अब बड़ी विकेट सचिन गायकर की। अब थोड़ा सा दबाव बढ़ता हुआ
श्रीराम। क्या बात है, महागुरु की आवाज आपने सुनी। दूसरी तरफ में जो बच्चों की आवाज महागुरु ज्यादा है, क्योंकि उन्हें पता चल चुका है कि निर्दोष जी केनी साहब ने साइकिल रखा है अपने लिए, इसलिए तो आए। तलोजा गांव पूरा आया, पेटाली गांव पूरा आया, सिद्धि करौली गांव भी पूरा है। रन संख्या यहाँ पर एक सिंगल, और आप यहाँ पर बात करेंगे 4 गेंदे। जय को आप 3 छक्के दागने वो क्षमता रखते हैं, जज्बा रखते हैं, क्योंकि आज टीम मुश्किल स्थिति में है। और ऐसी स्थिति में जय 4 में 3 छक्के लगाएंगे तो आज के रात के हीरो जय मडवी कहलाएंगे। मनीष आए 9 सेकेंड पर है, उन्होंने सिंगल निकालकर स्ट्राइक को रोटेट किया। आखिरी गेंदे बची है 4 और 18 रन। दबाव बढ़ चुका है। सिद्धि करौली टीम पहले ओवर में रन बनाए थे, मौका मिला था, मगर उसके बाद जो दूसरा ओवर रहा टर्निंग पॉइंट, 2 विकेट इस ओवर में और 5 रन, उसके बाद 8 रन 1 विकेट और अंतिम ओवर 4 गेंदे 18 का समीकरण। दबाव बढ़ता हुआ, मगर जय मडवी में क्षमता है, अभी भी कॉन्फिडेंस है दर्शकों को कि जय मडवी बल्लेबाजी करेंगे। तेज तरार गेंद लेग स्टंप के बाहर वाली थी, अंपायर ने इसे वाइड करा दिया और इस अतिरिक्त रन के साथ एक अतिरिक्त रन बढ़ती हुई आप 17 की आवश्यकता 4 गेंदों में। साठी रमेश शेट मडवी सिद्धी करौली गावातील एक दमदार व्यक्तिमत्व 1500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। 3 गेंदे 3 छक्के लगाएंगे तो अब रमेश मडवी की तरफ से 10 नहीं बल्कि 15,000 और गणेश शेठ पाटिल कुणाल धाबे के मालिक इनकी तरफ से 5 यानी कि 20,000 का इनाम है जय मडवी के लिए 3 छक्कों को। इस बार चिड़िया छिप गई खेत में, जय मडवी के पारी का अंत हुआ। अब उम्मीद धीरे धीरे कम होती हुई, मगर अभी भी 3 गेंदे बची है, 17 रनों का समीकरण है। से क्योंकि आपको पता है ना, आपको आज साइकिल मिलने वाली है। किस किस को चाहिए साइकिल? 26 जानेवारी आले। खरं तर आमचे लहान मुले भरपूर आले। निर्दोष शेठ केणींना माहिती आहे की कशा प्रकारे आयोजन असताना नेहमी सातत्याने त्यांच्या वतीने काहीतरी वेगळी संकल्पना असते। निश्चित स्वरूपात योगेश मडवी आणि निर्दोष शेठ केणी साहेब यांनी निश्चित स्वरूपात सूचित केलेलं आहे की जी लहान लहान मुलं आहे त्यांच्यासाठी उद्या फायनल या स्पर्धेचा सांगता सोहळा होईल आणि निर्दोष शेठ केणी साहेब पेठाली आणि स्वर्गीय नानाशेठ घरत स्फूर्ती चषकाचे दमदार ऑर्गनायझर विलास शेठ घरत यांच्या वतीने या लहान मुलांसाठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे। म्हणजे उद्या रात्रीच्या अजून लहान मुलं येतील। परवा सुट्टी आहे त्यामुळे आज लहान मुले जास्त जागू नका। पहली गेंद हवाई सफर, गेंद को भेज दिया सीधे, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, गेंद सीधे सीमा रेखा के बाहर, छूमंतर। फूलों सा चेहरा तेरा, ये गेंद सीधे सिद्धि करौली गांव में गई, इसलिए इसे 8 नहीं 10 देने चाहिए, मगर क्रिकेट में 6 ही देते हैं। 3 गेंदे 17, 2 गेंदे अब 11 की आवश्यकता है। हर छक्के के लिए 1000, 2 छक्के आएंगे तो शायद 3000 मिलेंगे। हेमंत दादा पाटिल हेमंत ट्रांसफर के ओनर उनके तरफ से आ चुके हैं, क्योंकि मुकाबला उस मोड़ पर पहुंचा है दोस्तों। 2 गेंदे 11, कमाल का मुकाबला है। मैंने इसलिए कहा ये सिद्धि करौली इतनी आसानी से हार नहीं मानते।
अगली 2 गेंदे 11 की आवश्यकता। फिर एक बार हवाई सबर, गेंद छूमंतर स्वप्निल पाटिल छा चुके हैं। 2 लगातार छक्के, 1 गेंद 5 की आवश्यकता। क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में? दर्शक देखिए झूम उठे, अंतिम गेंद में मुकाबला आया। इसलिए मैंने कहा दोस्तों, जब तक आखिरी गेंद नहीं डाली जाती और जब तक आखिरी रन नहीं बनती तब तक भविष्यवाणी नहीं होती। और मैं हमेशा कहता हूं ना कि दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। आइए देखिए 48 नंबर के ये जर्सी पहने कर बल्लेबाज स्वप्निल पाटिल आए, काफी खुशी का माहौल लेकर आए। 2 छक्के, 1 गेंद 5 की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा? संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। इसीलिए तो लोग पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। आखिरी गेंद स्कायरा 11 न्यू यंगस्टार बाल क्रिकेट संघ तुम्हाला शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे बघा। लगेचच आपण रचना करायची आहे, सामन्याला लगेच सुरुवात। आणि दोन्ही पंचायत बघा, सँडी पालकर पॅनल आपण लगेचच ग्रीन सिग्नल द्या चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजाला। वेल कमी आपल्याकडे। क्या बात है, 1 गेंद बिल्कुल 5 की आवश्यकता है। अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेल। इसलिए मैं हमेशा कहता हूं, क्रिकेट खेल किसी को हंसाता है तो क्रिकेट खेल किसी को रुलाता है। सुख दुख भरा क्रिकेट का खेल। आज फिर एक बार मैदान के ऊपर जोरदार तालियां बजाएंगे दर्शक, क्योंकि आखिरी गेंद है। 1 गेंद 5 की आवश्यकता। कौन जीतेगा मैदान के ऊपर, सिद्दी करौले या वाल टीम? उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहां दम है, और यहां आखिरी गेंद बाउंड्री लाइन के ऊपर पकड़ लिया। कैच नहीं, मैच है दोस्तों। स्वप्निल की सराहना होनी चाहिए, बिल्कुल मागुरु। ये देखिए स्वप्निल ने कितनी बड़ी क्रिकेट खेली है, अंतिम क्षणों तक लड़े, और फील्डर की सराहना होनी चाहिए। अंतिम गेंद में हवा में छलांग लगाते हुए कैच को पकड़ा और आखिरी गेंद में जीत हासिल की। शायद मेरे हिसाब से मैन ऑफ द मैच उस फील्डर को देना चाहिए। प्रयास कोहली मैन ऑफ द मैच। कौन बल्लेबाजी किया, कौन गेंदबाजी किया, ये दूर चाहिए। ये आखिरी गेंद में कैच कितनी खूबसूरत है, देखिए हवा में छलांग एक बार बिल्कुल। तर खऱ्या अर्थाने फलंदाजाचं कौतुक करावं लागेल। शेवटपर्यंत योगेश मडवी खिंड लढवली आणि शेवटच्या चेंडूवर असं वाढलं की चेंडू आता हाही सीमारेषेच्या बाहेर जाणार। बघा स्क्रीनवरती दाखवलं जाते, हवेमध्ये स्ट्रेच झाले आणि काय झेल टिपला। मॅन ऑफ द मॅच प्रयास कोहली। परंतु मी सिद्धीकरो संघासाठी म्हणेल की हरले पण वाघास सारखे लढले। स्वप्निल पाटीलचं कौतुक मागुरू। तर निश्चित स्वरूपात स्वप्निलचं कौतुक करावं लागतील। स्कायरा 11 न्यू यंगस्टार बाल क्रिकेट संघ मनपूर्वक तुमचं अभिनंदन। सिद्धी करवले जे हनुमान श्री साई सिद्धी करवले स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला, तुमचा आभार। आणि प्रयास कोहली ठरतो सामन्याचा हिरो। प्रयास आपण वेल कमी आहे। तर संतोष शेठ भोईर, SR कंस्ट्रक्शन, SR एंटरप्राइजेस टेंबोडे यांच्या शुभ हस्ते प्रयास कोहलीचा सामनावीर या किताबाने गौरव केला जाईल। मित्रांनो प्रयासचा जर उल्लेख केला खऱ्या अर्थाने